मनोरुग्ण स्त्री जिच्या अंगावर धड कपडेही नव्हते ती प्रेग्नंट मला दिसली. मला त्यावेळेस खूप वाईट वाटलं की ती तर मनोरुग्ण आहे, ती तर म्हणजे पागल आपण ज्याला म्हणतो, आणि ती पागल असतानाही ती प्रेग्नंट कशी. म्हणजे समाजातली विकृती या लेवलला गेली आहे की अशा महिलांनाही समाजातले काही विकृत पुरुष सोडत नाही. ती 8-9 महिन्याची प्रेग्नंट होती. गोकुळ आश्रम हा बेसिकली HIV बाधित मुली, अनाथ, निराधार, गरजू, एकल पालकत्व आणि पीडित महिला, गरजू महिला, निराश अशा काही महिला ज्यांना फॅमिली एक्सेप्ट करत नाही, अशा अनेक महिलांना आपण शॉर्ट स्टे आणि लॉंग स्टे देतो. अनेक महिला 2-2 वर्ष आमच्याकडे येऊन राहून गेलेले आहेत. माझं इंटरकास्ट अरेंज मॅरेज आहे आणि तेव्हा माझ्या लग्नासाठी माझ्याकडे वेळ नव्हता, तर आम्ही 8 दिवसात ते लग्न आम्हाला करायचं होतं. आपली भारतीय संस्कृती ही देण्याची आहे. नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो. आज ज्या व्यक्तिमत्वाबरोबर आपण बसून आहे त्यांचं अतिशय अनन्यसाधारण असं व्यक्तिमत्व आहे. अमरावती येथील अतिशय साधारण घरातील गुंजनताई गोळे तळेगावकर असं त्यांचं नाव. अनाथ, बेघर, तृतीयपंथी असे जे व्यक्तिमत्व आहे त्यांना सांभाळण्याचं काम गुंजनताईंनी केलेलं आहे. सर्वात महत्त्वाची बाब अशी, जे केदारनाथमध्ये जलप्रलय आलेला आहे, तसेच जे नेपाळमध्ये भूकंप आला होता त्यामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. 2016 मध्ये जेव्हा ते विवाह बंधनात अडकले तेव्हा त्यांनी कोणत्याही प्रकारचे जे गाजावाजा न करता अतिशय जे रजिस्टर्ड पद्धतीने विवाह केला आणि जो खर्च आहे तो समाजासाठी अर्पित केला. अशा गुंजनताई आज अतिशय आकस्मिक त्यांची आपली भेट झालेली आहे. आता त्याचमुळे आपण त्यांची एक छोटेखानी मुलाखत घेणार आहे. त्यांना नेमकी प्रेरणा कशी मिळाली, नेमकी त्यांनी कोणकोणती अडचण त्यांना सामोऱ्या गेल्या आणि आज ते कशा प्रकारे समाजसेवेसाठी प्रयत्नशील आहे. विशेष म्हणजे ते पोलीस उपनिरीक्षक या पदासाठीही पात्र झाल्या होत्या, परंतु समाजसेवेचा जो वसा आहे तो त्यांनी घेत अंगीकारला आणि आजही ते त्या ठिकाणी स्टँड आहे. आता सर्वप्रथम आपण त्यांचीच मुलाखत घेणार आहे. ताई नमस्कार. तुमच्याबद्दल आम्ही बरंच काही असं ऐकलं, सोशल मीडिया असो, तुम्हाला भेटायच्या पण मी थोडंफार रिसर्च सुद्धा केलं तुमच्याबद्दल आणि आता थेट तुमच्यासोबत मी बोलत आहे. एक महिला मातृशक्ती म्हणून सहसा आपण बघतो की आपली जी भारतीय संस्कृती आहे पूर्वीपासून पुरुष प्रधान संस्कृती म्हणून बोलल्या जाते. महिलांना जसं स्थान हवंय तसं दिल्या जात नाही, परंतु एकीकडे तुम्हीही त्यास आदर्श आपण तसं म्हणू आणि एक वेगळी भूमिका स्टँड घेऊन तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व सिद्ध केलेलं आहे. तर नेमकी प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली आम्हाला थोडक्यात सांगा. प्रेरणा जर म्हटलं तर मी एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली मुलगी, अगदी छोट्या अशा खेड्यातली मी मुलगी आहे. अमरावतीमध्ये हंतोळा, अंजनगाव सुरजी छोटंसं गाव आहे माझं, आणि एकत्र कुटुंब पद्धतीमुळे साहजिकच शेअरिंग केअरिंग हे आपल्याला शिकवलं जातं. आणि एखाद्या कुटुंबामधल्या एखाद्या दुसऱ्या सदस्यावर जर काही अडचण आली तर त्याच्या अडचणीसाठी सगळे जेव्हा एकत्र येतात, तर हे मी लहानपणीपासून बघत होती. आणि माझी आजी आजोबा, माझी आई वडील सगळ्यांना मदत करत होते. तर ह्यातनंच प्रेरणा घेत मी उभी झाली. नंतर स्पोर्ट्समुळे बऱ्याच ठिकाणी जाणं झालं, NCCमुळे जाणं झालं. तर जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा तुम्हाला समस्या दिसायला लागतात. तर अशा अनेक समस्या डोळ्याने दिसायच्या. तेव्हा असा एक प्रश्न यायचा की बा आपण याच्यासाठी काय मदत करू शकतो. जसं रस्त्याने एखादं भुकेलं लेकरू आहे तर असं वाटायचं की त्याला काही आपण द्यायला पाहिजे का. शाळेमध्ये पण आपला डब्बा शेअर करणे यापासून माझी सुरुवात झाली होती. अशा अनेक गोष्टी आहेत. कालांतराने जेव्हा कॉलेजला अमरावतीला आली तेव्हा अनेक प्रश्नांनी माझं लक्ष वेधून घेतलं. त्याच्यामध्ये एक घटना माझ्यासोबत घडली, ती अशी की आमच्या राजकमल चौकामध्ये एक मनोरुग्ण स्त्री जिच्या अंगावर धड कपडेही नव्हते ती प्रेग्नंट मला दिसली. मला त्यावेळेस खूप वाईट वाटलं की ती तर मनोरुग्ण आहे, ती तर म्हणजे पागल आपण ज्याला म्हणतो, आणि ती पागल असतानाही ती प्रेग्नंट कशी. म्हणजे समाजातली विकृती या लेवलला गेली आहे की अशा महिलांनाही समाजातले काही विकृत पुरुष सोडत नाही. ती 8-9 महिन्याची प्रेग्नंट होती, तिच्या अंगावर कपडे नव्हते. तर तो एक विषय असा होता की त्या दिवशीपासून मला असं वाटलं की नाही, एक स्त्री अशी आहे आणि एक स्त्री मी आहे, तर मला या समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो. सर्वप्रथम त्या महिलेला कपडे देऊन नंतर मी तिला हॉस्पिटलला नेलं, तिची डिलिव्हरी केली. आणि तिथनं जे मग काम सुरू झालं, तर अगोदर मनोरुग्णांसाठी काम करायची, रस्त्यावरच्या मनोरुग्णांना खाऊ पिऊ घालायची, त्यांना वैद्यकीय सुविधा प्रोव्हाइड करायचो आपण. अनेकांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला.
त्याच्यानंतर मग असं काम करत असताना अनेक लोक समाजामध्ये जुळत गेले आणि मग HIV सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांच्यासाठी काम करणं सुरू केलं. विदर्भातले अनेक 100-200पेक्षा जास्त मुलांपर्यंत, म्हणजे 200पेक्षा जास्त मुलांपर्यंत आपण पोहोचलो आहे, ज्यांना डिरेक्टली मदत आपण आत्ताही करतो. गोकुळ आश्रम हा बेसिकली HIV बाधित मुले, मुली, अनाथ, निराधार, गरजू, एकल पालकत्व आणि पीडित महिला, गरजू महिला, निराश अशा काही महिला ज्यांना फॅमिली ॲक्सेप्ट करत नाही, अशा अनेक महिलांना आपण शॉर्ट स्टे आणि लॉंग स्टे देतो. अनेक महिला 2-2 वर्ष आमच्याकडे येऊन राहून गेलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं ज्यांना कोणी नाही त्यांची गुंजनताई, अशा पद्धतीनं काम सुरू आहे. कारण मला असं वाटते की अशा लोकांना, दुर्बलांना सहकार्य करणं ही तुमची नैतिक सामाजिक जबाबदारी आहे. प्रत्येकजण आज आपलंच घर, आपलाच नवरा, आपलेच लेकरं, आपलं ऑफिस, आपलं अंगण, त्याच्या पलीकडे जायला तयार नाही. तर ते काम सुरू केलं आहे आणि परमेश्वराच्या कृपेने आणि समाजातल्या दानशूर लोकांमुळे, कारण सरकारी कुठलीही मदत नाही आहे माझ्या ट्रस्टला किंवा आश्रमला, लोकांच्या सहभागातनं हा आश्रम सुरू आहे. आता सेवा कार्यात येऊन 15 वर्ष होऊन गेले, कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता पडली नाही. तर अशा अनेक घटना आयुष्यामध्ये घडल्या ज्याच्यामुळे हे काम सुरू झालं. आणि माझी आई आहे, माझा भाऊ आहे, कुटुंबातले सगळे सदस्य आहे जे मला मदत करतात आणि काम सुरू झालं आहे. ज्याप्रमाणे आम्ही थोडक्यात तुमच्याबद्दल वाचलं की तुम्ही जेव्हा 2016मध्ये विवाह बंधनात अडकल्या, तुम्ही जो विवाह केला तो कोणताही गाजावाजा न करता जे रजिस्टर्ड पद्धतीने विवाह केला आणि जे खर्च त्यामध्ये होत होता तो समाजसेवेसाठी वापरला. तर नेमकं हा विषय तुमच्या डोक्यात कसा आला? नाही, मुळात विषय असा होता की माझं इंटरकास्ट अरेंज मॅरेज आहे आणि तेव्हा माझ्या लग्नासाठी माझ्याकडे वेळ नव्हता. तर आम्ही 8 दिवसात ते लग्न आम्हाला करायचं होतं. मी एक अट टाकली होती माझ्या नवऱ्याला की लग्न तर ठरलं आहे 27 डिसेंबरचं, पण जर आपलं 11:30चं लग्न आहे, मला जर एखाद्या हॉस्पिटलमधनं कॉल आला तर लग्न पोस्टपोन होऊ शकतं. म्हणजे ही पहिलेच अट होती. तो मला बोलला की ठीक आहे, काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने लग्न हे झालं. मुळात जास्त खर्च करणे हे मला पहिल्यापासून पटत नव्हतं. माझ्या आईवडिलांचंही लग्न रजिस्टर्ड पद्धतीनं झालेलं आहे. तर तेव्हा खर्च करून फायदा तरी काय ना, त्यापेक्षा एक काहीतरी समाजोपयोगी काही गोष्टी आपण करू शकतो, म्हणून तो एक निर्णय घेतला होता. आणि बरंच मीडियाने त्याला कव्हरेज दिलं, पूर्ण भारतभर ते लग्न गाजलं. तर मला असं वाटते की आपण जे अवास्तव खर्च करतो, प्रत्येक आईबाबाची इच्छा असते किंवा प्रत्येक मुलाची इच्छा असते की लग्नात खर्च करावा, ते शौक सगळे करावे, विधी वगैरे सगळ्या कराव्या. पण मला असं वाटतं की त्यातला थोडा तरी जेवढा आपण वाचवू शकतो, म्हणजे 1 लाखाचं लाचा न घेता तुम्ही 50,000चा घ्या. शेवटी काय एका दिवसाचा विषय असतो, शेवटी समाधान मानण्यावर आहे. तर मला माझ्या लग्नातली साडी माझी फक्त 800 रुपयाची होती आणि मला त्याची बिलकुलच खंत नाही आहे, कारण ती लग्नातली साडी कुठं आपण वर्षभर घालतो तर ठीक आहे. तर सगळ्या इच्छा पूर्ण कराच, पण त्यातलं जर काटकसर करून काही जर वाचून जर समाजाच्या प्रती देता आलं, आपली भारतीय संस्कृती ही देण्याची आहे, तर तुम्ही जर देऊ शकले तर. आणि छोट्या सुरुवात असतात, ह्या छोट्यापासून मोठ्याची सुरुवात होते. तर आम्ही तेव्हा ती सुरुवात केली. लग्नाच्या दिवशी शैक्षणिक पालकत्व घेतलं मुलींचं, ब्लड डोनेशन केलं दोघांनी, आलेल्या वराड्यांनी पण ब्लड डोनेशन केलं आणि मग त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक लोकांनी तसे विवाह केले. तर ते एक सुरुवात होती. आणि बिचाराला ऑप्शन नव्हतं, तर त्याला लग्न माझ्याशी करायचं होतं, त्याला ऑप्शन मी ठेवलं नाही. त्याच्यामुळे साथ देतोय. आता आमच्या लग्नाला 8 वर्ष झाले आहे. मुलगी आहे मला 7 वर्षाची, 5 वर्षाचा मुलगा आहे आणि आणखी 50 लेकरांचं माझं कुटुंब आहे, मोठं कुटुंब आहे. आता ज्याप्रमाणे उत्तराखंडमध्ये जो जलप्रलय आला होता आणि नेपाळमध्ये जो भूकंप आला होता, नेमका तो प्रसंग तुम्ही कसा हाताळला? आणि एक विशेष म्हणजे अमरावती ते नेपाळ या चक्क बुलेटने गेल्या होत्या, बरोबर ना? तर हा प्रसंग तुम्ही कसा अनुभवला? विशेष म्हणजे महिला असून सुद्धा एवढा मोठा प्रवास आणि आजही ते आपल्यासमोर उभ्या आहेत. एकीकडे आपण स्वारगेट सारख्या घटना बघतो आणि विविध अशा घटना बघतो आणि दुसरीकडे गुंजनताई आपल्यासमोर आहेत. आता तो प्रसंग कसा डिस्क्राईब कराल? मी एक करेक्शन करेल की महिला असूनही हा परत तुम्ही शब्द काढला. विशेष म्हणजे महिला असूनचा संबंधच येत नाही. महिला आहे म्हणून सगळं करू शकते. एक महिलाच हे सगळं काम करू शकते. पुरुषांच्या बसची ही गोष्टच नाही आहे की पुरुष एवढं करू शकेल. महिला जर जन्म देऊ शकते तर महिला काही करू शकते. आपण बघतो की 2013ला केदारनाथला जेव्हा प्रलय आला होता तेव्हा मी स्वतः उत्तराखंडमध्ये होती. तर निसर्गासमोर तुमचं काहीच चालत नाही हे त्या निसर्गाने दाखवून दिलं आहे. लाखो लोक मेले.
हजारो लाखो लोक मेले असतील. शेकडोंचा आकडा हा मीडियामध्ये दाखवतो, पण मीडियातला आकडा कधीच खरा नसतो. हा कुठल्याही घटनेबद्दल तुम्ही बघा. 2013ला केदारनाथला प्रलय आला, 2014ला काश्मीरमध्ये बाल्टाल आणि पहलगाममध्ये खूप मोठा पूर आला होता, आणि 2015ला नेपाळला. तर 2013 आणि 14ला भारतामध्ये ज्या ह्या दोन ठिकाणी उत्तराखंड आणि काश्मीरमध्ये जेव्हा ते प्रलय आला तेव्हा मी स्वतः तिथे जातीने हजर होती. त्याच्यामुळे माझ्या डोळ्यांनी पाहिलं मी की हे जे सगळं निसर्ग आहे, आपण जे निसर्गावर हे करतोय की माणूस सर्वश्रेष्ठ, तर निसर्गासमोर तुमची काही चालत नाही. आणि जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो किंवा अशा आपत्तीमध्ये मरून जातो, तर आपण बघा की तेव्हा कितीतरी लोक वाहून गेले, पाण्यात अडकले, मडमध्ये असे गाडले गेले. तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की आपण जे हे सगळं सजवतो, शरीराला जास्त व्हॅल्यू देतो, पार्लर वगैरे हे सगळं, तर एकदा का तुम्ही मरण पावले किंवा एखाद्या पाण्यात बुडले, 2 दिवसानं तुमचं शरीर काय होतं, वास सोडायला लागतं. ज्या शरीराला तुम्ही एवढं महत्त्व देता, लोकांना त्या शरीराच्या आकारावरनं, रंगरूपावरनं एखाद्याला बोलता. आम्ही बघितलं की जेव्हा 2-3 दिवसानंतर ते बॉडी जेव्हा आपण बघतो तर हात आरपट त्या बॉडीमध्ये जायचे. तर हे फॅक्ट हे सगळं बघून जगण्याचा अर्थ मला कळला की जीवन काय आहे, कमी वयात ते कळलं. आणि मग काश्मीरमध्ये पण सेवा केली. आणि 2015ला जेव्हा नेपाळला भूकंप झाला, तो दुसऱ्या देशात होता, तर मी स्वतःला थांबवू नाही शकली. मला असं वाटलं की तो देश आपला जवळचा देश आहे आणि तिथले लोक आज त्यांना गरज आहे, तर आपण तिथे जाऊन सेवा करायला पाहिजे. ह्या सगळ्यामध्ये मी एक खूप मला, तुम्ही जे आता स्वारगेटचा विषय काढला, पण मला कधीच भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर जिथे मी सेवा केली तिथे कुठेच मला कधीच अडचण आली नाही. माझ्यावर कधीही कुठली चुकीची घटना माझ्यासोबत झाली नाही. ज्यांनी केली त्यांनी मदतच केली. जगात खूप चांगले लोक आहेत, वाईट लोक आहेत, त्याच्यात 100 पटीनं चांगले लोक आहेत. आणि हा जो सगळा जगाचा सगळा सुरू आहे, हा चांगल्या लोकांमुळेच सगळं सुरू आहे. तर वाईट सोडून द्यायचं, चांगलं घेत राहायचं. आणि परत सांगते की एक महिला आहे म्हणून आपण घरात बसावं असं नाही आहे. महिला कुठलंही काम चांगलं करू शकते. सेवा कार्य तर मला वाटते करूच शकते, कारण आपण जननी आहो, जन्म देऊ शकतो तर आपण सगळंच करू शकतो. अनेक मृतदेहांचा तेव्हा आम्ही तिथे पण अंतिमविधी केला. शहरामध्ये पण मी गेल्या 10 वर्षापासून अनक्लेम डेड बॉडीजचे विल्हेवाट लावते किंवा त्यांचा अंतिम संस्कार करते. तर त्यावेळेस माझं बाईपण किंवा पुरुषपण असं कधी काही आळवं येत नाही. आणि फक्त बाई नाही, मी बाई माणूस आहे, त्याच्यामुळे माझ्यासाठी काही मोठा विषय नाही आहे. कुठल्याच महिलेसाठी तो नसायला पाहिजे. आता ज्याप्रमाणे आपण बघत आहे, ताई अतिशय आपल्याला जे त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी सांगत आहे. आपल्या मार्फत माता दुग्ध मोहीमही सुरू आहे, तर नेमकं त्याबद्दल आम्हाला माहिती आहे. नेमकं ही मोहीम काय आणि त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे कार्य करत आहात? मिशन दूधदान हे आपण 2019ला सुरुवात केलं, जेव्हा मला बाळ शौर्यवर्धन झाला आणि तो NICU मध्ये होता. झाल्या त्याला 8 दिवस तो अतिदक्षता विभागात असल्यामुळे माझं दूध होतं, ते मला दूध त्याला पाजता आलं नाही, म्हणून मी इतर लेकरांना दूध पाजलं. आणि ऑलरेडी मिल्क बँक्स भारतामध्ये आहे, ह्युमन मिल्क बँक्स, आईच्या दुधाची बँक ही जी संकल्पना आहे, त्याच्यामध्ये आपण दूध हे करतो की अनेक महिलांना दूध जास्तीचं असतं आणि त्यांची मुलं तेवढं दूध पित नाही. जन्म झाल्यावर पहिले 1-2 महिना बाळ खूप झोपून राहतं आणि आईला दूध भरपूर असतं. तर स्तनामध्ये गाठी होऊ नये म्हणून ती आई ते दूध वाटीमध्ये काढून फेकून देते. मग आम्ही असं म्हटलं की ते दूध फेकून न देता ते दूध तुम्ही कलेक्ट करा, ते मिल्क बँकला द्या. मिल्क बँकची एक प्रोसेस असतं, ते दूध उकळलं जातं, पाश्चराईज केलं जातं, नंतर ते सगळ्या टेस्ट त्याच्या होतात आणि -25-22 डिग्रीमध्ये ते म्हणजे हे केलं जातं, प्रिझर्व केलं जातं. आणि आईचं दूध हे 6 महिने राहतं. परंतु सध्या भारताची कंडिशन अशी आहे की लाखो लिटर दूध जरी तुम्ही कलेक्ट केलं तरी त्याची म्हणजे गरज सध्या खूप आहे. आपण बघतोय की आजकाल अनेक महिलांना दूध येत नाही किंवा अनेक महिला काही कारणांमुळे दूध पाजू शकत नाही. तर अशा मुलांना आईचं दूधच हा सर्वोत्तम आहार आहे. आणि आई जेव्हा दूध पाजेल किंवा एका महिला जेव्हा स्तनपान करते तेव्हा तिला स्तनाचे कॅन्सर किंवा गर्भपिशवीचे कॅन्सर किंवा इतर आजार हे होण्याची शक्यता फार कमी असते. मूलही सुदृढ होतं. तर याच्यासाठी महिलांना आम्ही अवेअरनेस करतो. तर ब्रेस्ट फिडिंग अवेअरनेससाठी सध्या भारतभर अवेअरनेस कॅम्पेनिंग सुरू आहे. अमरावतीमध्ये एक प्रायव्हेट मिल्क बँक सुरू करायचं चाललं आहे, जेणेकरून मेळघाटातल्या कुपोषित बालकांपर्यंत मी दूध पोचू शकेल, त्याच्यासाठी एक प्रयत्न सुरू आहे. आपण यापूर्वी एक कार्यक्रम झाला होता, त्यामध्ये तुम्ही असं उल्लेखित केलं होतं, एका व्यक्तीने तुम्हाला रात्रीच्या 3 वाजता फोन लावला दुधासाठी
आणि तो ढसाढसा रडत होता, तर तो प्रसंग काय होता थोडं? असे अनेक प्रसंग आमच्यासोबत घडतात. अनेक वेळा काय होतं की आत्ताच्या सध्याच्या ज्या लाईफस्टाईलमुळे बाळ तुम्हाला खूप लेट होतात, लग्न लेट होतात, मग बाळ लेट होतात, आणि जर प्रीमॅच्युअर बेबी झाली तर त्याला आईला दूध नसते, तर आईचं दूध, मग डॉक्टर म्हणतात की आईचं दूधच पाहिजे. तर मग अशा वेळेस मला लोकांचे फोन येतात. तर ते साहजिकच आहे की एवढ्या वर्षात जेव्हा बाळ होते आणि ते जेव्हा डॉक्टर म्हणतात की इमर्जन्सीमध्ये आहे, NICU आहे, आम्ही बाळाची जगण्याची आम्ही हे घेऊ शकत नाही रिक्स, तर मग ते दुधासाठी कॉल येतात. त्यांना असं वाटतं की बा ताई कुठून ना कुठून दुधाची व्यवस्था करून देतील. तर असे अनेक फोन आम्हाला येतात. पण आम्हाला खूप बरं वाटतं की अमरावतीमध्ये अनेक महिला अशा आहेत की ज्या एका फोनवर, एका मॅसेजवर दूध आणून देतात, मिल्क बँकला डोनेट करतात, तिथनं ते बाळाला दूध जातं. आणि अशा अनेक मुलांना जीवनदान देण्याचं काम अनेक धाराऊंनी, जसं छत्रपती संभाजी महाराजांनी दूध पाजलं, तसं आमच्या अमरावतीमध्ये पण अनेक धाराऊ आहेत किंवा या भारतामध्ये अनेक धाराऊ आहेत जे आपल्या बाळाला दूध पाजून अनेक इतर लेकरांना पण जीवनदान देत आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून महिलांसाठी एक संदेश तुमच्या मार्फत. महिलांना एकच सांगेल की स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला कधीच कमी समजवू नका. स्वतःला काही प्रॉब्लेम असेल तर शेअर करा. अनेक लोक, एक नाही 1000 लोक तुमच्या मदतीसाठी उभे होतील. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. आणि पॅरेंट्सला माझं सांगणं आहे की स्वतःच्या मुलीला जसं ट्रीट करता तसंच मुलाला करा. मुलगा मुलगी भेदभाव करू नका. मुलगी स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय तिचं लग्न करू नका. भरपूर शिकवा. एक वेळचं तुमच्या पोरीला स्वयंपाक नाही आला तरी चालेल, पण स्वरक्षण तिचं ती करता तिला आलं पाहिजे. आणि विश्वास ठेवा लेकरांवर. बाकी काय. या आहेत आपल्या गुंजनताई गोळे तळेगावकर. आज अगदी आपण त्यांचा, ते अगदी बिझी शेड्यूलमध्ये असल्यामुळे आपण त्यांचा थोडाच इंटरव्ह्यू घेऊ शकलो. आणखीही यदा कदाचित कधी आपण जर अमरावतीला गेलो नक्कीच त्यांची तिथं भेट घेऊ. जे गोकुळ आश्रम आहे त्याही ठिकाणी आपण जाऊ, तिथंही भेट घेऊ. आणि जे सविस्तर कशा प्रकारे यांचं काम चालते आपण तेही आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.